नमस्कार, मी ऋषिकेश प्रकाश सावंत, राहणार कसबा नूर, तालुका गडिंग्लज, जिल्हा कोल्हापूर. माझे वडील श्री प्रकाश बाबूराव सावंत व काका बाळासाहेब बाबूराव सावंत यांनी 2004 पासून दुग्ध व्यवसाय करण्यास सुरुवात केली. दुग्ध व्यवसाय सुरू करण्यापूर्वी वडिलोपार्जित असलेल्या 3 एकर जमिनीमध्ये भाजीपाल्याचा व्यवसाय असायचा. या भाजीपाल्याच्या व्यवसायामध्ये कधी फायदा व्हायचा तर कधी कधी खूप नुकसान सोसावे लागायचे. यामुळे आर्थिक परिस्थितीही सुधारत नव्हती व कर्जाचाही डोंगर वाढत होता. त्यानंतर 2004 साली वडिलांनी हात उचले पैसे घेऊन 1-2 जनावरांच्या पासून दुग्ध व्यवसाय करण्यास सुरुवात केली. सोबतच आम्ही चौघे भाऊ देखील या व्यवसायाची आवड असल्यामुळे आम्ही हातभार लावत गेलो. नंतर 2010 साली बँकेच्या अर्थसहाय्यातून 40 ते 50 गायींचा गोठा उभारण्यात आला. दोन 2016 पर्यंत अगदी सुरळीतपणे चालवलं. नंतर लंपी, लाळ फ्रे यांसारख्या व्हायरल आजारांनी जनावरांना वेठे दिले. या आजारांवर देखील मात करून आम्ही पुढे गेलो. नंतर आमची चौघा भावांचे शिक्षण पूर्ण झाले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतरही नोकरीसाठी बाहेर न धडपडता या व्यवसायाची आवड असल्यामुळे आम्ही या व्यवसायाकडे वळलो. पुढे तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय आदर्श गोठा पुरस्कार मिळाला. सोबतच आदर्श शेतकरी हा पुरस्कार देखील वडिलांना मिळाला. आता आपल्या गोठ्यामध्ये 108 जनावरांची संख्या आहे. यामध्ये 80 HF गायी आहेत, 20 वासरे आहेत व 8 म्हशी आहेत. आणि दिवसाकाठी 700 ते 800 लिटर दूध आपल्याच श्री गजानन सहकारी दूध संस्था या संस्थेमार्फत गोकुळ दूध संघास आम्ही दूध पुरवठा करतो. उत्पादनातील 60 ते 70% खर्च हा जनावरांच्यावर केला जातो व 30 ते 40% हा निव्वळ नफा राहतो. सध्या आपल्या गोठ्यामध्ये ब्रीडिंगवर काम सुरू आहे. जास्तीत जास्त दूध उत्पादन देणाऱ्या गायींच्या वासरांची पैदाशी आपल्या गोठ्यामध्ये होत आहे. दिवसाकाठी 30 ते 40 लिटर दूध देण्याची क्षमता ह्या वासरांची आहे. यासोबतच याचा फायदा असा होतो की भविष्यामध्ये कमी संख्येमध्ये जास्तीत जास्त उत्पन्न मिळते व खर्चही कमी होतो. गोठ्यामध्ये काम करण्यासाठी बाहेरील एकही कामगार नाही. पूर्ण फॅमिली आम्ही काम करतो. घरातील लोकांची एकूण संख्या 18 आहे. यामध्ये आई वडील, काका काकी व आम्ही चौघे भाऊ, सोबतच आमच्या चौघांच्याही पत्नी अगदी आनंदाने आमच्यासोबत काम करतात. आज या दुग्ध व्यवसायाच्या जोरावर 1.25 कोटी रुपयांचा बंगला देखील बांधलेला आहे. सोबतच 3 एकर शेतीसुद्धा खरेदी केली व 2 ट्रॅक्टर आहेत.
सर्व प्रगतीचे श्रेय म्हणून बंगल्यावर गोमातेची मूर्ती उभा केलेली आहे. ही गोमातेची मूर्ती कोल्हापूर गोकुळ शिरगाव श्री स्वामिनी आर्ट्स अँड स्टॅच्यू या कंपनीने बनवलेली आहे. ही मूर्ती 6 फूट उंच व 8 फूट लांबीची आहे. आज तालुक्यात आणि जिल्ह्यामध्ये आपल्या या सावंत फॅमिलीचे सर्वत्र कौतुक होत आहे. हे पाहून खूप समाधान वाटत आहे.